बातमी येते मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगेंची रॅली बीड जिल्ह्यात पिंपळगाव इथे दाखल झाली आहे। मराठा समाजातले हजारो आंदोलनकर्ते जरांगे यांच्या सोबत उत्साहात चालतायत। काही अंतर चालत आणि काही अंतर गाडीवरून जरांगे मार्गक्रमण करतायत। तर आज मातोरी या गावात जरांगे यांचा मुक्काम असणार आहे। तर आज सकाळी जरांगे रवाना होणार होते, त्यानुसार रॅली बीड जिल्ह्यातल्या आता पिंपळगावात ते मार्गस्थ झाल्यावर दाखल झालेली आहे आणि हजारो मराठा आंदोलनकर्ते त्यांच्या सोबत रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। मातोरी गावात आज त्यांचा पहिला मुक्काम असणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांची ही रॅली त्यांनी मुंबईकडे कूच केलेला आहे आणि ही एरियल दृश्य देखील आलेली आहेत। हजारो मराठा आंदोलनकर्ते त्यांच्या सोबत आहेत आणि मुंबईकडे ही रॅली मार्गस्थ झालेली आहे। 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत पोहोचेल आणि मग आझाद मैदानात उपोषण करण्याचा त्यांचा मानस आहे। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि आता आरक्षण घेऊनच आम्ही थांबू असा निर्धार त्यांनी केलेला आहे। आणि हवाई दृश्याचा आणखी एक वेगळा कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघितलं। अनेक वाहनं, मोठी गर्दी आणि त्याचवेळी जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागतही करण्यात येत आहे। मातोरी गावामध्ये आज त्यांचा मुक्काम असणार आणि पुढे पुन्हा एकदा उद्या सकाळी रॅलीचा पुढचा प्रवास सुरू होईल। बीड जिल्ह्यातल्या पिंपळगावात सध्या रॅली दाखल झालेली आहे आणि मोठमोठे हार तसंच घोषणा, कार्यकर्त्यांची उपस्थिती, आंदोलनकर्त्यांची उपस्थिती अशा सगळ्या वातावरणात ते दाखल झाले आहेत। तर या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे हे जरांगेंशी संवाद साधतात। जरांगे नेमकं काय म्हणतात आपण बघूया। म्हणून तर तुम्ही तिकडून तसले शब्द काढायला लागला तर माझा समाज सगळा रस्त्यावर आला। हे आता तरी सोपं आहे, दमान चढ रे, हे सोपं आहे, हे सोपं आहे। आणखीन बी सरकारनं पुन्हा ती चूक करू नये। अंतरवालीसारखी एका पोराला डावचायचा जर प्रयत्न केला ना तर सरकार, तुम्हाला वाटत असेल सत्ता आता दे, काय होत नाही, 2-3 महिने आयुष्याचा सुपडा साफ करतील मराठी। ती चूक तुम्ही आता केलेली चूक ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे। तुम्हाला एवढा पश्चाताप येईल की आपण आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली। त्यासाठी तुम्ही गोडी गुलाबीने सकारात्मक पद्धतीनं तोडगा काढा आणि मराठ्यांचा हक्काच्या नोंदी सापडल्यात ते आरक्षण द्या असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही आम्हाला हट्टी नका समजू। तुम्ही आमच्यावर किती आरोप केले तरी समाजाला ते मान्य नाहीत, कारण समाजाने उघड्या डोळ्याने चर्चा ऐकलेली, उघड्या डोळ्याने चर्चा ऐकलेली, बघितलेली। त्यामुळे समाजाला माहिती आपलं लेकरू चुकलेलं नाही, मुंबईला कदरून निघालं आपलं लेकरू। 7 महिने एवढा वेळ कोणीच नाही देऊ शकत। म्हणून सरकारला पुन्हा एकदा विनंती, आमचे दारं खुले आहेत, तुम्ही जरी बंद केले असले तरी आपल्याच एपी माझाच्या माध्यमातून आम्हाला कळत दारं बंद आहेत, असू दे तुमचे बंद, आमचे उघडे आहेत। तुम्ही या पण तोडगा काढा। तुम्ही नाही काढला आम्ही मुंबईतून हटणार नाही। तुम्ही करू काय करणार आहेत, गोळ्या घालता, मी मरायला तयार। पण 14 राज्यात कार्यक्रम तुमचा भविष्याचा कायमचा झोपला, कायमचा। आयुष्यात तुम्हाला कधीच उभारी नाही। महाराष्ट्रातला तर विषय सोडून द्या तुम्ही, कारण माझ्या लेकरांचं वाटोळ होत असलं तर माझा मराठा उघड्या डोळ्यात नाही बघत। सगळ्याला झोप येणार, राजकीय करिअर सगळ्यांचं भुईसपाट करून टाकणार, कोणाला नाही सोडणार। आणि माझा मराठा, मला जर काय झालं ना, या राज्यातलं वर्षानुवर्ष आंदोलन बंद नाही होणार, वर्षानुवर्ष शांततेत। आता आम्ही शांततेत मुंबईला चाललोय, तिथं मी आमरण उपोषण करतोय, माझा समाजही करतो। तुम्ही हट्टीपणा जर केला आणि तुम्ही जर सत्तेची रग दाखायची प्रयत्न केले, ती सत्ताच या जनतेने दिली आणि हे दैवत आहे तुमचं, ही जनता म्हणजे तुमचं दैवत आहे, तुमचे लेकरं। यांच्यावर तुम्ही काही उघडायचा प्रयत्न कराल, यांना डावचायचा प्रयत्न कराल, आम्ही शांततेत राहणार आहेत राज्यभर, पण ह्या राज्यातलं आंदोलन कधीच बंद होणार। माझ्या शब्द तुम्ही मनातून मनावर घ्या, मी पोटतिडकीनं बोलतोय, तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे। मराठा एकवटला, मराठा सगळा एकतर्फी झालेला आहे, तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे। तुम्हीच तुमच्या जे डोक्यात आहे त्यातून बाहेर पडा आणि हाताळा आणि न्याय करा। काही षडयंत्र करू शकतं, कटकारस्थान होऊ शकतात असं वाटतंय तुम्हाला? मी भेट नाही आता अंतरवाली सोडली, आता भेट नाही, कट असू नाही तर षडयंत्रच नाही। ते माझ्या जातीपेक्षा मला काय मोठं नाही, मरण्यापेक्षा काय षडयंत्र असू शकतं, मरायला मी तयार आहे, त्याच्यापेक्षा काय षडयंत्र असू शकतं। माझ्या मराठ्यांचे लेकरं जर मोठे होणार असले तर हा मनोज जरांगे बलिदान द्यायला तयार आहे। फक्त माझ्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत, क्लास 1 पासून क्लास 4चे अधिकारी बनावेत, IPS IAS दर्जाचे अधिकारी माझे लेकरं बनावेत। हे स्वप्न साकार करण्यासाठी जर माझं बलिदान त्याला पाहिजे तर मी द्यायला तयार आहे, हसत हसत द्यायला तयार आहे। आपण आता मुंबईपर्यंत सुद्धा सरकारशी चर्चा करणारच आहोत। आमचे दारा उघडे, त्यांनी ठरवावं काय करायचं।
आमचं काय म्हणणं नाही, आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला न्याय द्यायचा, आम्ही हट्टी नाही आहेत आणि मगरूरसुद्धा नाही आहेत की आम्ही हे केलं आणि ते केलं. तुम्ही आणखी नाही त्याच्या सुलभता आणा, 54 लाख प्रमाणपत्र तातडीनं द्या आणि या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करा. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी नाही. तुम्हाला वाटत असेल पण हे असं आहे तसं आहे ते काय नाही, ते मनातला काढून टाका. राईट घे काय ते तुमच्या मनातला काढून टाका आणि मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी द्या. कारण तुम्ही हक्काचं देत नाहीत म्हणल्यावर मराठ्याच्या नोंदी नसत्या तर तुम्ही काहीच दिलं नसतं. 200 वर्ष मराठ्यांना 100% मराठ्यांच्या हक्काचं आहे, ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे. त्याशिवाय मी हटत नाही. आणि समाजाला वाटलं हे लेकरू चाललंय, लोक बघा 2 तर्फे पुढं 7 किलोमीटर गेवराई राहिली आणि मागं 13 किलोमीटरवरती अंतरवाली 13 किलोमीटरवरती अंतरवाली 13 किलोमीटरवरती मागं लॉक आहे. आणखी मागंपर्यंत मला वॉकीटॉकीवरती कळालं आणि पुढे गेवराईपर्यंत पूर्ण लॉक आहे. आणि आम्ही जर खोटं बोललो तर तुम्ही दूध का दूध पाणी करणारे लोक आहेत. तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं. मधल्या का तुम्ही म्हणत होतात की कुणीतरी म्हणताय की तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं, असं कोणीतरी मंत्री किंवा कोणी व्यक्ती म्हणत होता, असं देखील काही इनपुट्स तुम्हाला होते? मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये आणि कोणाला डावचायचे प्रयत्न करू नये, आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नये. ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. त्यांना असा पश्चाताप येईल की उगाच केला, एकदा केलं तर असं झालं. आता हा राज्यातला मराठा एकवटलेला आहे आणि देशातला सुद्धा 14 राज्यातले मराठी या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहणार. सरकारची आता सुटकाच नाही, सरकारची आता सुटका नाही आरक्षण दिल्याशिवाय. काय चुकीचं करतो आम्ही सुटका द्यायला? हक्काच्या नोंदी सापडल्यात त्या द्या म्हणतो आणि त्या तुम्ही देत नाहीत. आम्ही आमचे मायबाप कसे थांबतील? आमच्या पोरांचं बॉटलं करायला निघाला असा संदेश जनतेत आजपासून गेला. आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना ऐकले सरकार म्हणतात त्यांची चूक आहे. लेप घे चूक आहे. समाजात रोज तयार झाला सरकारविषयी. असा रोज सरकारनं आणू नये. सामंजस्यानं गोडी गुलाबीनं हा मार्ग काढावा. बाकीच्या याने आम्ही काहीच होऊ शकत नाहीत. मॅनेज नाही ना, फेनेज नाही ना, काही नाही. आणि हा पट्ट्या आता अंतरवाली सोडली, आता मराठ्यांच्या लेकरासाठीच किती अर्पण आहे. मायबाप माझा समाज माझी पाठराखण करील, माझ्या पाठीशी उभा राहील. मी मरायला सुद्धा भेट नाही. मी चाललो मुंबईला. आरक्षण घेतल्याशिवाय नाही येत माघारी. आता पाटील, उपोषण सोडायला आलेल्या मंत्र्यांना तुम्ही आवाहन केलं होतं ते कुठे आहेत म्हणून, काही पुन्हा प्रतिसाद त्यांचा काहीच मिळाला नाही तुम्हाला? फसवणूक, नुसती फसवणूक करायची आणि परत म्हणायचं मीच ऐकत नाही, असं नसतं हो. खरं बोललं पाहिजे. कारण हे दैवत जनता तुमची सुद्धा आहे, सरकार यांनीच तर तुम्हाला बसवलं. यांच्यात मराठी फोडण्याची ताकद आहे आणि आसपासचे घरं सुद्धा फोडण्याची ताकद आहे. सुपडा साफ करायला काही वेळ नाही लागला. कारण आमच्या गाव लेवलवर एकमेकाचे संबंध असतात. तुम्ही लय लांब आहे. इथं आम्हाला गाव लेवलवर, गावागावात, जिल्ह्यात, राज्यात आमचे गाव लेवलवर संबंध आहेत. मराठा तर एकतर्फे झाला. ते चालता बाकीच्यांना सुद्धा एकतर्फे करते. थोडं शहाणपणाची भूमिका घ्या. आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. पण आमच्या लेकराचं वाटोळं करणार असाल तर आमचा नावेला जे पुन्हा ABP माझाच्या वतीनं मी विनंती करतो, शिंदे साहेबांनी आणि पुढं होऊन मनातून प्रयत्न करून सगळे शेती दानाचे 54 लाख नोंदीमध्ये आणि सरसकट त्याच्या परिवाराला आणि त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि अध्यादेश आणायचं. आमचं काय म्हणणं नाही. कारण आम्ही तुम्हाला ह्यो बे महिना दिला, मागचे 2 महिने दिले, त्याच्या आधी 40 दिवस दिले, तरी तुम्ही करणार तर तुम्ही म्हणता आमची चूक आहे. हे करू नका. फडणवीस साहेबांनी सुद्धा मनातून याच्यात लक्ष घाला. अजय दादा सुद्धा घाला. आमची विनंती त्यांना. मात्र मी माघारी आता ओळख हे मात्र त्यांची. तुम्ही करून काय करणार? गोळ्या घालणार. मरायला तयार आहे म्हणलं ना मी. पण ती चूक जिंदगीत करू नका आणि कोणाच्या पोराला डावचा सुद्धा प्रयत्न करू नका. कारण सत्ता येत असते जात असते, पण एकदा जर समाजाच्या डोक्यात माणूस बसला त्याला आयुष्यातूनच लोक उठवते. ती चूक मात्र तुम्ही करू नका. हा माझाच विनंतीपूर्वक संदेश आहे. तुम्हाला जे करा ते करा. तुम्हाला पुढं प्रक्रिया दिसन. या राज्यातलं कधीच आंदोलन बंद राहू शकत नाही. मला जर काय केलं तर माझा मायबाप समाज माझी पाठराखण करायला खंबीर आहे. कधीच आंदोलन राज्यातलं बंद नाही राहू शकत, कधीच. एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार तर मुंबईचा केलेलाच आहे. मात्र या दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन कधीच बंद पडू शकत नाही असा इशारा त्यांनी दिल्याने अर्थात मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी समजदारीची भूमिका घेऊन आरक्षण आमच्या पदरात टाकावं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.